हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आपण सर्वजण आतापर्यंत वाट बघत होतो की बीएससी नर्सिंगचे रजिस्ट्रेशन कधी स्टार्ट होईल. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर जी नोटीस दिसते तर ती नोटीस त्याच विषयाबद्दल आहे. आपले जे बीएससी नर्सिंगचे कॅप रजिस्ट्रेशन आहेत तर ते आजपासून स्टार्ट होत आहेत. तर मित्रांनो, चला आपण जाणून घेऊया की ह्या वेबसाईटवर किंवा ही मागची जी नोटीस आहे जी आपल्याला सीईटी सेलने दिलेली आहे, तर या सीईटी सेलने वेबसाईटमध्ये काय काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, कोणत्या कोणत्या डेट्स आहेत ज्या दिवशी तुम्हाला तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन करायचं, इन्फॉर्मेशन ब्रोचर तुम्हाला पुढे मिळेल. इन्फॉर्मेशन ब्रोचर कधी येणार आहे, ऑलरेडी ते आलेलं आहे, ते डाउनलोड कसं करायचं ते पण आपण बघणार आहे. तर सर्व या ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत आजच्या व्हिडिओमधून आपण कव्हर करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आपण ही जी ऑफिशियल आलेली जी नोटीस आहे तरी नोटीस पूर्ण आपण समजून घेणार आहे. तर स्टार्ट करू आपण. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमर्स एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई, म्हणजे आपले सीईटी सेलने दिलेली ही नोटीस आहे. इथे तुम्ही डेट पण बघू शकता की 8/7/2025, नोटीस नंबर 8, बीएससी नर्सिंग रजिस्ट्रेशन फॉर कॅप. आता कॅपचा लॉंग फॉर्म काय मित्रांनो, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. हा तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे, कारण की आपण कायम हा वर्ड यूज करणार आहे. कॅप रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन. ऍडमिशन टू फर्स्ट इयर बीएससी नर्सिंग कोर्स अकॅडमिक इयर 2025-26, 2025 आणि 26 या अकॅडमिक इयर मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बीएससी नर्सिंग या कोर्समध्ये ऍडमिशन घ्यायचे तर त्यांच्यासाठी ही नोटीस इम्पॉर्टंट आहे. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या मी तुम्हाला स्क्रीनवर हायलाइट करून दाखवतोय. तर महाराष्ट्र स्टेट सीईटी सेल हॅज कंडक्टेड एमएच नर्सिंग सीईटी 2025 कॉमन्स एंट्रन्स टेस्ट. जी एक्झाम तुम्ही सर्वांनी दिली त्याचा रिझल्ट पण चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांचा आलाय. तर ती एक्झाम कधी झाली मित्रांनो, 7/4/25 आणि 8/4/25. द रिझल्ट ऑफ एक्झाम वॉज डिक्लेअर ऑन. रिझल्ट कधी आलेला होता तर 15/5/25 ला ह्या एक्झामचा रिझल्ट पण तुमच्या सर्वांसमोर आलेला होता. द कॉम्पिटंट ऑथॉरिटी हॅज डिसाइड टू कंडक्ट द रजिस्ट्रेशन फॉर कॅप ॲज पर शेड्यूल गिवन बिलो. आता सीईटी सेलने काय ठरवलंय की पेपर झाले, रिझल्ट पण लागला. आता सर्व विद्यार्थी ज्या गोष्टीची वाट बघत होते ती म्हणजे आपली ऑफिशियल कॅप राऊंड रजिस्ट्रेशन. तर आता कॅप राऊंड रजिस्ट्रेशन खालील दिलेल्या शेड्यूल प्रमाणे होणार आहेत. ओके मित्रांनो, तर आता इथे सिरियल नंबर, ऍक्टिव्हिटी आणि डेट्स आपल्याला दिलेल्या आहेत. तर फर्स्ट मध्ये काय आहे मित्रांनो, पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्रोचर. आता इन्फॉर्मेशन ब्रोचर म्हणजे 2025 चे जे पण काही बीएससी नर्सिंगचे ऍडमिशन्स होतील त्याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, त्याला डॉक्युमेंट्स असतील. ऑलरेडी आपण 2024च्या बेसिसवर सर्व व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. स्टील आता आपण नवीन व्हिडिओ किंवा आपण नवीन जे इन्फॉर्मेशन ब्रोचर आलेलं आहे तर त्याच्यावर आपण लेटेस्ट मध्ये व्हिडिओ पण बनवणार आहे. तर पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्रोचर तुम्हाला आपल्या सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरच आपल्या नर्सिंगच्या पोर्टलमध्ये बघायला मिळेल आणि त्याची कधी पब्लिक झालेलं आहे तर 8/7/2025. ज्या टायमाला ही नोटीस आली तर नोटीसच्या बरोबरच आपलं सीईटी सेलचं जे पब्लिकेशन आहे किंवा सीईटी सेलचं जे इन्फॉर्मेशन ब्रोचर आहे तर ते पण पब्लिश झालेलं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग ती म्हणजे काय, ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म. की आपले जे कॅप राऊंड आहे तर कॅप राऊंडचं जे रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरायचा आहे तर तो रजिस्ट्रेशनचा फॉर्म कधी भरायचा आहे तर 8/7/2025 पासून तर 17/7/2025. तर मित्रांनो, इथे अजून एक मला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपली पेड काउन्सिलिंग घेतलेली नाहीये तर त्यांनी आजच आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करायचं आहे. प्लस ज्या विद्यार्थ्यांना बाहेरून रजिस्ट्रेशन करायचं असेल बट काउन्सिलिंग आपल्याकडून करून घ्यायची असेल तर त्या पण विद्यार्थ्यांसाठी चान्स आहे. 499 रुपयाची बॅच आहे, त्याच्यामध्ये ओनली काउन्सिलिंग. आणि ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण करायचं असेल आणि काउन्सिलिंग पण करायचं असेल तर दोन्ही पण बॅचेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. 499 आणि 999 मध्ये आपण दोन बॅचेस डिवाइड केलेले आहेत. तर तुम्हाला जर पेड काउन्सिलिंग घ्यायची जर असेल अजून पण टाइम आहे, 2 दिवसामध्ये आपली बॅच ही क्लोज होणार आहे. ऑलरेडी खूप स्टुडंट झालेले आहेत, लिमिटेड सीट्स आपल्याकडे बाकी आहेत आता पेड काउन्सिलिंग बॅचसाठी. तर खाली दिलेल्या नंबरवर लगेच तुम्ही डीएम करायचे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये लगेच आपला व्हॉट्सअप ग्रुप पण तुम्ही फर्दर इन्फॉर्मेशनसाठी, फर्दर नोटीससाठी लगेच जॉईन करायचं आहे. ओके, त्यानंतर पेड काउन्सिलिंग जी घ्यायची तर त्याच्या फॉर्मची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही डायरेक्टली तिथून पण डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन फॉर्म हा फिल करू शकता. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप राऊंड ऍप्लिकेशन फॉर्म. तर आता हा कधी करायचा आहे तर 8/7/2025 म्हणजे आजपासून 17 तारखेपर्यंत. 17 तारखेला कधी, रात्री 11:59 पर्यंत, म्हणजे रात्री 11:59 17 जुलैपर्यंत ॲज पर सर्व्हर टाइम तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी चान्स आहे. म्हणजे जवळपास मित्रांनो 10 दिवसांचा कालावधी आपल्याला सीईटी सेलने दिलेला आहे. आता आजचा दिवस तर गेलाच आहे, तुमच्याकडे राहतात तर मोजून आपल्याकडे मित्रांनो 9 दिवस फक्त आपल्याकडे राहत आहेत. ओके, तर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे. आता हे जे पेमेंट असणार आहे तर नॉन रिफंडेबल पेमेंट असणार आहे. इन्फॉर्मेशन ब्रोचर मध्ये आपण ऑफिशियली जाऊन बघणार आहे की तुम्हाला किती फीज ह्या वर्षी द्यायची आहे कॅप राऊंड रजिस्ट्रेशनसाठी. मागच्या वर्षी मित्रांनो कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी फीज होती 800 रुपये आणि जे ओपनचे विद्यार्थी होते तर त्यांच्यासाठी 1000 रुपये फीज सीईटी सेलने ठेवलेली होती. तर आता पेमेंट करण्याची पण जी तारीख आहे तर ती सेम तारीख असते. ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या वेळेसच मोस्ट ऑफ विद्यार्थी पेमेंट करत असतात. 8/7/25 ते 17/7/25 म्हणजे 8 जुलै ते 17 जुलैपर्यंत तुम्हाला पेमेंट पण करायचं आहे. 800 रुपये आणि 1000 रुपये मागच्या वर्षीची फी होती. आपण इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये बघणारच आहेत की या वर्षीसाठी किती फी सीईटी सेलने तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे अपलोडिंग ऑल
रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स. ओके, सर्व ओरिजिनल डॉक्युमेंटची लिस्ट पण तुमच्यापर्यंत आय होप पोहोचली असेल. ज्या विद्यार्थ्यांपर्यंत नसेल पोहोचली त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तुम्हाला लिस्ट पण मिळून जाईल. ओके, इन PDF फाईल आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. एकदा तुमचं पेमेंट सक्सेसफुल झालं की त्यानंतर तुम्हाला सर्व तुमचे जे रिक्वायर्ड कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत तर ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करण्यासाठी ऑप्शन ओपन होईल. आता याची पण डेट किती आहे मित्रांनो, 8/7/25 ते 17/7/25. आता ज्या विद्यार्थी रजिस्ट्रेशन करतील तर रजिस्ट्रेशनच्या वेळीच ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज तुम्हाला तिथे करायच्या आहेत. ओके, रजिस्ट्रेशन पण एकदा होईल. रजिस्ट्रेशन नंतर लगेच तुमचं पेमेंट आणि पेमेंट नंतर तुमचे लगेच डॉक्युमेंट स्कॅन होतील. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं ऑफिशियल रजिस्ट्रेशन हे जे आहे तर ते करायचं आहे. तर आता रजिस्ट्रेशनच्या सर्व ज्या स्टेप्स असतील त्यानंतर आपण घर बसल्या पण रजिस्ट्रेशन कसं करायचं सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू प्रोव्हाइड केली जाईल मित्रांनो. ओके, तर कॅप राऊंड शेड्यूल फॉर कॅप राउंड्स विल बी डिस्प्ले इन ड्यू कोर्स. ओके, आता फक्तपर्यंत काय चालू झालंय आपलं, फक्त रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत. अजून कॅप राउंड स्टार्ट झालेत का मित्रांनो? नाही. मी हायलाइट करून याला अजून थोडंसं बोल्ड करण्याचा प्रयत्न करतोय की काय अजूनपर्यंत कॅप राउंड स्टार्ट झालेले नाहीत, फक्त रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत. एकदा तुमचे रजिस्ट्रेशन झाली, आता रजिस्ट्रेशन नंतरची नेक्स्ट प्रोसेस राहणार आहे तुमची येणारी मेरिट लिस्ट. त्यानंतर मेरिट लिस्ट नंतर मित्रांनो तुम्हाला मिळेल सीट मॅट्रिक्स, आणि सीट मॅट्रिक्स आणि मेरिट लिस्ट दोन्ही तुमच्या हातामध्ये येतील. त्यानंतर तुमचं फर्स्ट कॅप राउंड साठी जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस स्टार्ट होणार आहे. तर अशा पद्धतीची सर्व ऍडमिशन प्रोसेस स्टेप बाय स्टेप इथे चालणार आहे. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स. तर हे खूप इम्पॉर्टंट आहेत. इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी सीईटी सेलने काय काय दिलेले आहेत तर ते आता आपण बघूया. कॅन्डिडेट शुड रीड द इन्फॉर्मेशन ब्रोचर. कॅन्डिडेटला काय करायचं आहे की इन्फॉर्मेशन ब्रोचर तुम्हाला रीड करायचं आहे. आपण सर्व इन्फॉर्मेशन ब्रोचर एका लॉंग व्हिडिओमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये काय काय इम्पॉर्टंट गोष्टी दिलेल्या आहेत. अँड असर्टन देअर इलिजिबिलिटी बिफोर अप्लाइंग. म्हणजे अप्लाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमची इलिजिबिलिटी चेक करायची आहे की तुम्ही सीईटी सेलच्या रजिस्ट्रेशनसाठी एलिजिबल आहेत की नाही. हे तुम्हाला कुठे दिसणार आहे तर तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये दिसणार आहे. म्हणून इन्फॉर्मेशन ब्रोचर तुमच्या सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इन्फॉर्मेशन ब्रोचर कसं डाउनलोड करायचं हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये आल्यावर तुम्हाला ॲडमिशन पोर्टल 2025-26 ओपन करायचं. त्यानंतर मेडिकल कोर्सेसमध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस चॉईस करायचे आणि BSc नर्सिंगला ओपन करायचं आहे. त्यानंतर नोटिफिकेशन्समध्ये तुम्हाला फर्स्ट नोटिफिकेशन दिसेल इन्फॉर्मेशन ब्रोचर, जिथून तुम्ही डायरेक्टली तुमचं इन्फॉर्मेशन ब्रोचर डाउनलोड करू शकता. तुमची इलिजिबिलिटी आहे की नाही कॅप राउंड रजिस्ट्रेशन करण्यासाठी हे पण तुम्ही तिथून बघू शकता. इट इज अ सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू फर्निश द करेक्ट इन्फॉर्मेशन. ओके, आता हा जो फॉर्म आहे तर या फॉर्ममध्ये सर्व करेक्ट इन्फॉर्मेशन फिल करणे ही संपूर्णपणे 101% फक्त कॅन्डिडेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जर याच्यामध्ये काही जर तुमच्याकडून चुकी जर झाली तर त्यासाठी सीईटी सेल जबाबदार राहणार नाही, असं यांनी इथे सेकंड इन्स्ट्रक्शनमध्ये दिलेलं आहे. इन द ॲप्लिकेशन फॉर्म एनी रॉंग इन्फॉर्मेशन फिल बाय कॅन्डिडेट मे लीड टू कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन. ओके, जर कोणती जरी एखादी रॉंग इन्फॉर्मेशन तुमच्याकडून भरण्यात जर गेली तर तुमचं ॲडमिशन पण कॅन्सल होऊ शकतं. म्हणून ज्या ठिकाणी तुमचा विश्वास आहे, ज्या ठिकाणी भरोसा आहे, अशाच ठिकाणावरून तुम्हाला तुमचं हे जे ऑफिशियल रजिस्ट्रेशन आहे तर ते रजिस्ट्रेशन मित्रांनो करायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबर काय आहे, कॅन्डिडेट शुड अपलोड ऑल द डॉक्युमेंट्स बिफोर द लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लास्ट डेट किती, परत मी एकदा रिवाइज करून सांगतो मित्रांनो, तर ती किती आहे 17/7/2025 अप टू 11/59. ओके, 17 तारखेला रात्री 11:59 पर्यंत, म्हणजे 18/8 चालू होण्यापूर्वी तुम्ही सर्व तुमचे डॉक्युमेंट पण अपलोड झाले पाहिजे, तुमचं पेमेंट पण झालं पाहिजे आणि फॉर्म पण सबमिट झाला पाहिजे. ओके, कॅन्डिडेट शुड अपलोड द ऑल रिक्विजिट डॉक्युमेंट्स बिफोर द लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या लास्ट डेटच्या आधी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स हे सबमिट करायचे आहे. आणि इथं सर दिलीप सरदेसाई यांची साईन पण आहे. IAS कमिशनर अँड कॉम्पोनंट ऑथॉरिटी स्टेट एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट सेल मुंबई. ओके, तर महाराष्ट्र सीईटी सेल मुंबई करून ही आलेली ऑफिशियल वेबसाईट आहे. आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल की कोणते कोणते आपल्याकडे डेट्स आहेत, कोणत्या डेट्सला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, फी कशा पद्धतीने पेड करायची आणि आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये पण कशा पद्धतीने एंटर करायचं आहे. आणि त्यानंतर जे कॅप राउंड स्टार्ट होतील तर कॅप राउंड स्टार्ट होण्यापूर्वी कोणत्या अजून 2 इम्पॉर्टंट नोटीस आहेत तर ते येणार आहेत. तर ते कोणत्या येणार आहे, सर्वात पहिलं म्हणजे तुमची येणारी मेरिट लिस्ट, आणि सेकंड जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय येणार आहे तुमचं सीट मॅट्रिक्स. तर अशा पद्धतीने तुमची सर्व ॲडमिशन प्रोसेस आजपासून मित्रांनो स्टार्ट होत आहे. तर विश यू ऑल द बेस्ट. सर्वांना चांगलं तुमच्या मनासारखं कॉलेज मिळो. ओके फ्रेंड्स, तर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की यानंतरच्या ज्या ऑफिशियल नोटीस आहेत तर तुम्हाला आपल्या चॅनलवर आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरच मिळतील. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो, तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग अजून पण घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी अजून पण टाइम आहे. तुम्ही पेड काउन्सिलिंग बॅचमध्ये खाली दिलेल्या नंबरवर किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून मला DM करून सर्व इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तर मित्रांनो चला मिळूया आपल्या नेक्स्ट इम्पॉर्टंट अपडेटमध्ये. तोपर्यंत सर्वांना विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. थँक्यू.